नमस्कार मंडळी, स्माइल FM 90.8 अकलूजवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. म्हणजे आपण रोज सकाळी उठतो, कामाला लागतो, जबाबदाऱ्याच्या यादीत अडकतो, पण कधी विचार केलात का आपण खरंच आत्ता या क्षणात आहोत का? मन शांत ठेवणाऱ्या, आतून सशक्त बनवणाऱ्या आणि आयुष्य थोडं हलकं करणाऱ्या विषयावर माइंडफुलनेस म्हणजेच जागरूकतेनं जगणं. आता म्हणजे आजकालचं आयुष्य म्हणजे सतत धावपळ, टेन्शन, कामाचं प्रेशर, घराची जबाबदारी, मोबाईल, इंटरनेटचा ओव्हरलोड, सगळं काही एवढं फास्ट झालंय की मनाला जरा वेळ शांत बसायला मिळतच नाही. अशा वेळी आपल्याला हवं असतं ते म्हणजे मनाला ब्रेक. आता हा ब्रेक देण्यासाठी एकदम सोपा आणि जबरदस्त उपाय म्हणजे माइंडफुलनेस. आता माइंडफुलनेस हा शब्द जरा भारीच वाटतो ना, पण खरं तर ना त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. तो अर्थ म्हणजे आत्ता या क्षणात जगणं. आपण बहुतेक वेळा भूतकाळातच अडकलेले असतो. काल असं झालं, तसं झालं, त्याने असं का बोललं, किंवा मग भविष्याची चिंता करत बसतो. उद्या काय होईल, नोकरी टिकेल का, घर कसं चालेल, या दोन्हीमुळे मनावर ताण येतो. पण म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे या गोष्टीला बाजूला ठेवून फक्त आता जे चालू आहे ना त्यावर लक्ष केंद्रित करणं. म्हणजे मी आता इथे आहे, श्वास घेतोय, हे क्षण अनुभवते, अशी जाणीव ठेवणं आणि स्वतःवर प्रेम करणं. कारण म्हणजे मन म्हणजे एक उधळलेला घोडा, तो कधी भूतकाळात पळतो, कधी भविष्य काळात. आणि माइंडफुलनेस म्हणजे त्या घोड्याला जरा दोरी लावून आत्ता या क्षणात थांबवणं असं. आता म्हणजे माइंडफुलनेस हा कुठला भारी भक्कम मोठी साधना करण्याचा प्रकार नाही बरं का, तर तो फक्त आपल्या मनाला आता मध्ये ठेवण्याची एक छोटीशी कला आहे. आणि एकदा का हा सराव तुम्हाला जमायला लागला ना, आयुष्य खरंच अगदी हलकं फुलकं आणि स्ट्रेस फ्री वाटायला लागतं. आता एवढं सगळं सांगितलं, तुम्ही म्हणसाल की स्ट्रेस फ्री राहण्यासाठी माइंडफुलनेसचे फायदे आहेत का? हो, बरेच फायदे आहेत. माइंडफुलनेस म्हणजे फक्त ध्यान नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या क्षणांना पूर्णपणे अनुभवणं. कारण म्हणजे आजकालचं आयुष्य म्हणजे ना अगदी ताण तणावाचं गुंडाळ आहे. नोकरी, घर, मुलं, नातेवाईक, पैशाची चिंता, या सगळ्यात मन सतत धावत राहतं. आपलं ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रणच नाही त्या गोष्टीचा विचार करून बसतो. तो असं का बोलला, उद्या काय होईल, काम जमेल का? पण म्हणजे माइंडफुलनेसचं खरं गिफ्ट म्हणजे मनाला शांत बसवणं. ज्या गोष्टी आपल्याला बदलता येणार नाहीत ना त्याचा विचार करून मेंदू उगा थकवायचा नाही. उलट आपण आता जे करू शकतो ना त्यावर लक्ष द्यायचं. आता समजा तुम्हाला एक्झाम द्यायचे आणि आता त्या एक्झाम मध्ये काय प्रश्न येणार हे तर तुमच्या हातात नाही, पण तुम्ही अभ्यास किती मनापासून करता हे मात्र तुमच्या हातात आहे ना. म्हणजे माइंडफुलनेसचं तुम्हाला याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला शिकवतं. आणि स्ट्रेसमुळे तर दुसऱ्या क्रमांकावर जो सगळ्यात जास्त फटका बसतो ना तो म्हणजे तुमच्या झोपेवर. रात्री बिछाण्यावर झोपायला गेलं की मेंदू अगदी मॅरेथॉन धावतो. आज हे राहिलं, उद्या काय करायचंय, तो ईमेल पाठवायचा होता, असं होता म्हणून काही झोप काही लागतच नाही. आणि सकाळी उठल्यावर मग काही डोकं भारी, अजून बरेच प्रॉब्लेम सुरू होतात. पण म्हणजे माइंडफुलनेस मेडिटेशन इथे एकदम रामबाण उपाय ठरतं. झोपायच्या आधी फक्त 10 मिनिट शांत बसा, डोळे मिटा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या. श्वास आत येतोय, बाहेर जातोय, एवढी साधी गोष्ट मनाला एकदम रिलॅक्स करते. परिणाम असा होतो, मेंदू शांत होतो, नको ते विचार करणं थांबतं आणि झोप सुद्धा अगदी गाढ लागते. आता रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर स्क्रोल करण्यापेक्षा हा छोटा प्रयोग करून बघायला काही हरकत नसावी ना. आणि जर असं केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कळेल की झोप किती छान झाली होती. म्हणजे आपण सगळेच एकमेकाशी बोलतो, पण खरं सांगायचं तर ना पूर्ण लक्ष देऊन किती जण ऐकतो ना. समोरचा बोलतोय पण आपलं मन अगदी वेगळ्याच विचारात गुंतलेलं असतं. आता काय उत्तर द्यायचं, त्याचं म्हणणं खरं नाही, उद्या काय करायचं, अशा विचारात अगदी अडकलेलं असतं. माइंडफुलनेसमुळे आपण प्रेझेंट मोमेंट मध्ये राहायला शिकतो. म्हणजे समोरचा बोलतोय तर खरंच त्याचं ऐकतो. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव, त्याचा आवाज, त्याचं मन हे सगळं लक्षपूर्वक समजतं. यामुळे काय होतं, नात्यांमध्ये विश्वास वाढतो, समज वाढते, आपुलकी जास्त होते. आणि जिथे मनापासून ऐकणारा माणूस असतो ना तिथं नाती आपोआप फुलतात. म्हणजे माइंडफुलनेस ही ऐकण्याची आणि जाणवण्याची ताकद देते. त्यामुळे नातेसंबंध जरा जास्तच घट्ट होतात. आणि आजच्या काळात तर काम करणं हे कठीण नाही, पण कामावर फोकस ठेवणं हे सगळ्यात जास्त कठीण झालंय.
आता का बरं? कारण सगळीकडे परफेक्टचं जाळच पसरलंय. फोनवर सततच्या नोटिफिकेशन, सोशल मीडियाचं आकर्षण, ग्रुपमध्ये येणारे मेसेज, ऑफिसमधले सततचे फोन कॉल, ही सगळी गडबड चालू असताना कामावर लक्ष देणं म्हणजे अंगावर अगदी डोंगर उचलल्यासारखं वाटतं. पण म्हणजे माइंडफुलनेस इथे एकदम वरदान आहे. जेव्हा आपण माइंडफुलनेसचा सराव करतो तेव्हा आपलं लक्ष एका गोष्टीवर टिकायला लागतं. आता समजा लॅपटॉपवर एखादा रिपोर्ट लिहित असाल आणि तुमचं मन जर इकडे तिकडे भटकत नाही तर तुम्ही प्रेझेंट मुवमेंटमध्ये राहता आणि काम सुद्धा 100% लक्षपूर्वक करता. आता याचा फायदा असा होतो की काम पटकन होतं, चुका कमी होतात आणि क्वालिटी एकदम मस्त होते. आणि जेव्हा मन लक्ष देतं ना तेव्हा साधं कामही अगदी सोनेरी होतं. म्हणजे स्ट्रेस हा फक्त मनापुरता मर्यादित नसतो, तो शरीरावर पण मोठा अगदी डल्ला मारतो. सतत टेन्शन घेतल्यामुळे डोकेदुखी, थकवा, रक्तदाब वाढणं, हृदयाचे प्रॉब्लेम हे सगळं सहजपणे अंगाला अगदी जडू लागतं. पण म्हणजे माइंडफुलनेसमुळे ताण कमी होतो. जेव्हा मन शांत राहतं तेव्हा शरीर आपोआप रिलॅक्स होतं. शरीर मन दोन्ही बॅलन्समध्ये असलं की आरोग्याचं रूप अगदी वेगळंच दिसायला लागतं. तसंच म्हणजे आपल्या कामातही माइंडफुलनेस आणलं की शरीरावरचा ताण कमी होतो आणि अंग एकदम ताजंतवानं राहतं. आजकाल जवळजवळ प्रत्येकाच्या डोक्यातील सगळ्यात मोठा भुंगा म्हणजे ओव्हर थिंकिंग. कधी न झालेल्या गोष्टीची काळजी घेणं, कधी भविष्यातील अपयशाची भीती, कधी तर इतर लोक काय म्हणतील याचा ताण घेणं. म्हणजे असं करत करत मन सतत नकारात्मक विचारांनी भरतं आणि माइंडफुलनेस एकदम औषधासारखं काम करतं. आणि जेव्हा आपण माइंडफुलनेसचा सराव करतो तेव्हा विचार येतात पण आपण त्यात काही अडकत नाही. कारण म्हणजे आपण फक्त त्यांना ऑब्झर्व करतो आणि हो हा विचार आलता आणि मग सोडून देतो. कारण मन म्हणजे नदी आणि विचार म्हणजे पाणी. माइंडफुलनेस म्हणजे त्या पाण्याला वाहू देणं पण त्यात उडी न मारणं. यामुळे म्हणजे काय होतं, मनातला गोंधळ कमी होतो आणि नको त्या नकारात्मक विचाराचं ओझं हलकं होतं. आता म्हणजे आत्मविश्वासाचा यात काय रोल असेल बरं? म्हणजे आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. पण आजकाल लहान सहान गोष्टीने आपण गोंधळून जातो. कोणीतरी चुकीचं बोललं, मन दुखावतं, एखादं काम बरोबर झालं नाही तर आपणच कमी पडलो असं वाटायला लागतं. म्हणजे माइंडफुलनेस इथे मदतीला येतं. आणि जेव्हा आपण मन शांत ठेवायला शिकतो ना तेव्हा आपल्यात एक वेगळी ताकद निर्माण होते. आपण परिस्थितीवर रागावून प्रतिक्रिया न देता थोडं शांत राहून विचार करतो. लहानशा गोष्टीने आपण हेलकावे खात नाही. आपल्याला आपल्या क्षमतेवर विश्वास बसतो आणि मन शांत राहिलं की माणसाचा स्वतःवरचा भरोसा अगदी दुप्पट वाढतो. आणि हा भरोसाच म्हणजे आत्मविश्वास. म्हणजे माइंडफुलनेसमुळे हा आत्मविश्वास हळूहळू वाढतो आणि मग जीवनातील अडचणींना सामना करणं अगदी सोपं जातं. म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे मोठी साधना किंवा वेगळं काहीतरी नाही. ही साधी सरळ आयुष्यात मिसळून करता येणारी गोष्ट. चला तर मग काही सोपे उपाय बघूया. म्हणजे सगळ्यात आधी दररोज 5 मिनिट श्वासावर लक्ष द्या. फक्त डोळे मिटा आणि आत श्वास येतोय बाहेर सोडतोय याची जाणीव ठेवा. एवढं छोटं काम सुद्धा मनाला खूप शांत करतं. जेवताना फक्त जेवणावरच लक्ष ठेवायचं. मोबाईल जरा बाजूलाच ठेवायचा. प्रत्येक घास नीट चावायचा, त्याची चव अनुभव करा आणि हे जेवणाला खरी मजा आणतं आणि पचनही चांगलं होतं. आता चालताना फक्त चालायचंच. चालणं म्हणजे फक्त पाय हलवणं नाही. चालताना पावलाचा आवाज, अंगावर येणारा वारा, आजूबाजूचा सुगंध हे सगळं अनुभवायचं. म्हणजे मोबाईल डिटॉक्स करायचा. दिवसातून 2 वेळा तरी फोन जरा सायलेंटच करायचा. स्वतःला, कुटुंबाला, निसर्गाला वेळ द्यायचं आणि मनाचं कनेक्शन स्क्रीनपेक्षा जीवनाशी जरा जास्त ठेवायचं. म्हणजे डेली रुटीनमध्ये छोटं मेडिटेशन जोडायचं. सकाळी उठल्यावर 10 मिनिट शांत बसा, डोळे मिटा, श्वासावर लक्ष द्या आणि मन रिकामं करा. दिवसाची सुरुवात अगदी खूप पॉझिटिव्हने होते. कारण म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे मनाला लगाम घालण्याचा अगदी सोपा उपाय. जसं गाईला बांधलं नाही तर ती इकडे तिकडे पळते, शेतात घुसते, पिकं खराब करते. तसंच मनाचं पण आहे. जर मन आवरलं नाही ना तर ते भूतकाळ आणि भविष्याच्या गोंधळात भटकतच राहतं. आणि हेच माइंडफुलनेस म्हणजे त्या मनाला जरा शिस्त लावणं, त्याला दोरी बांधून अरे आता इथेच राहा असं सांगणं. चला तर मग म्हणजे जाता जाता आता एवढंच सांगते की स्ट्रेस फ्री जीवन जगायचं असेल तर फार मोठ्या बदलाची, पैसे खर्च करण्याची किंवा वेळ वाया घालवण्याची गरज नाही. फक्त माइंडफुलनेसचा सराव करा.
थोडा अवेअरनेस, थोडा श्वासावर फोकस, थोडा प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं, यालाच तर माइंडफुलनेस म्हणतात. आणि इतकं जरी केलं तर आयुष्य खरंच हलकं फुलकं होतं, मन शांत होतं, शरीर निरोगी राहतं आणि आयुष्य जगण्याची मजा जरा डबलच होते. चला तर म्हणजे आज आपण अनेक गोष्टी ऐकल्या, पण खरं ना माइंडफुलनेस ऐकण्यात नाही तर जगण्यात आहे. आणि आज दिवसभरात कोणी तुमच्याशी बोलत असेल ना तर त्याचं म्हणणं पूर्ण लक्ष देऊन ऐका. आणि किंवा आता चहा जरी पित असाल ना तर त्याचा स्वाद अनुभवा. कारण म्हणजे मनाला विश्रांती मिळाली की आयुष्य आपोआप सुंदर वाटायला लागतं. चला तर मग या सुंदर विचारासह मी आरजे रुपाली आता इथेच तुमचा निरोप घेते. ऐकत राहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज.